मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर एका दिवसात 40 ते 50 कोटींचा खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला। या जाहिरातींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करण्यात आल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। त्यांनी या खर्चाच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहिरात मित्रपक्ष मंत्र्यांनी दिली असा मोठा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय। कोट्यवधी रुपयांची जाहिरात बघून मोठी चीड आली। फडणवीस अशी चूक करणार नाही हा विश्वास होता असंही ते म्हणाले। देवेंद्र फडणवीसांना एका विलनच्या रूपामध्ये काही राजकारण्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र शेवटी मराठा आरक्षण हे देवाभाऊंनीच दिलं असं विधान भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी केलंय। उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं दुर्लक्ष केलं म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही असा टोला त्यांनी लगावलाय। कुणीही बॅनर लावा, कुणीही कॅम्पेन करा, आम्ही तुमचे आभार मानू आणि कौतुक करू, मात्र तातडीनं प्रमाणपत्र द्या असा टोला मनोज जरांगेंनी फडणवीसांच्या जाहिरातीवर लगावलाय। तुम्ही कामं केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ असंही ते म्हणाले। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलेलं आहे। देशातील सर्व दलित नेते एकत्र आले तर आमची एक मोठी ताकद देशात निर्माण होऊ शकते, तर सर्व नेते एकत्रित आले तर आमचं नेतृत्व मायावती करतील अशी भूमिका आठवलेंनी जाहीर केली आहे। निवडणूक आयोग देशभरात मतदार पडताळणी करणार आहे। या पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक पार पडणार आहे। वर्षाच्या अखेरीस याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे। यंदाचा दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित असू शकतात। उद्धव ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो। मनसे नेता अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या पक्षासाठी राज ठाकरेंचा आदेश सर्वोच्च असतो। राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। युतीच्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार आयपीएस वादात नवीन वळण आलंय। चौकशीची मागणी करणाऱ्या अमोल मिटकरींनी माफी मागितली आहे। अमोल मिटकरींनी आधी चौकशीची मागणी केली होती, आता पोस्ट डिलीट करत त्यांनी माफी मागितली आहे। त्यांनी अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित केले होते। त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांचं निलंबन करण्यात यावं असंही म्हटलं होतं। भाजपा आणि मित्रपक्षांच्या खासदारांची संसद भवनात कार्यशाळा सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह मंत्री खासदारांची उपस्थिती आहे। जीएसटी मधील सुधारणांबद्दल मोदींचा गौरव तसेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन संसद भवन परिसरात केल्याची माहिती आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरलाय। श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांनी लेझिमच्या तालावर फेर धरल्याचं पाहायला मिळालंय। पालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे। आज मुख्यमंत्री फडणवीस बारामती दौऱ्यावर असणार आहे। क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त पुरंदरच्या भिवडी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित राहतील। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात मोठी पडताळणी मोहीम सुरू आहे। 26 लाखांहून अधिक अपात्र महिलांकडून लाभ घेण्यात येत असल्याचं कळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा तापणार असल्याची चिन्ह आहेत। भारताच्या सैनिकी कारवायांनंतर मग सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक असो अथवा ऑपरेशन सिंदूर, राहुल गांधी नेमकी पाकिस्तानची भाषा बोलतात। भारताविरोधी कारवायांना जिथे बळ मिळालं त्या मलेशियात राहून गांधींनी गुपचूप दौरा कशासाठी असा प्रश्न भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींना उपस्थित केला आहे। राजापूर तालुक्यातील पाचल ताम्हाणे येथील ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय। राजापूर लांजा विधानसभा आमदार किरण सावंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केलाय। सोलापुरात अवैध मुरुमांचं उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय।
एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबा जगताप आपल्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसतोय। या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। जनतेचे प्रश्न शासनाकडे मांडायची आणि ते प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आमची असल्याचं वक्तव्य आमदार धनंजय मुंडेंनी केलंय। बोंड शहरातील नाट्यगृहात आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त धनंजय मुंडे बोलत होते।